आपल्या लहानपणी गावाकडे कोणाच्या घरी गाय किंवा म्हैस प्यायली की सगळ्यांना फक्त एकाच गोष्टीची उत्सुकता असायची, ती म्हणजे खरवस कधी खायला मिळणार. खरवसाचा सुगंध, त्याची मौसूद चव आणि अगदी घरभर आनंद आजही मनात तसा जिवंत आहे. आज आपण बनवतोय अगदी पारंपरिक पद्धतीने खरवस, परंतु थोडंसं ना यामध्ये ट्विस्ट आपण ॲड केलेला आहे. नेहमीच्या खरवसापेक्षा थोडासा वेगळ्या पद्धतीने खरवस बनवणार आहोत. पारंपरिक खरवस तर चांगला लागतोच लागतो, परंतु आज थोडासा बदल करून पहा, खरवस अतिशय भारी होणार आहे. कारण यापूर्वी ना तुम्ही अशा पद्धतीने खरवस कधीच बनवला नसेल, तर ही थोडीशी वेगळी पद्धत एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ना ते कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. खरवस बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे चिकाचं दूध. आता मी गावी गेले होते तेव्हा मी येताना हे चिकाचं दूध आणलेलं होतं. तर हे जास्त काही घट्ट नाही, दुसऱ्या दिवशीचं हे चिकाचं दूध आहे. आता आपण दोन पद्धतीचे हे खरवस बनवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर पहिली जी पद्धत आहे ना, जी आता मी सुरुवातीला जसं सांगितलं यामध्ये ट्विस्ट आहे, तर तो ट्विस्ट काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर साधारणतः इथे मी अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये साखरची पावडर करून टाकलेली आहे. तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर गूळही वापरू शकता. आता ही साखर छान आपल्याला वितळून घ्यायची आहे. त्यानंतर ना यामध्ये साधारणतः पाव वाटीच्या आसपास इथे मी रूह अफजा घातलेला आहे, म्हणजे गुलाबाचं जे सिरप आहे ना ते यामध्ये घातलेलं आहे. यामुळे ना खरवसाला अतिशय भारी टेस्ट येते. तुम्ही ना एकदा नक्की हा गुलाबाचा जो सिरप आहे तो टाकून हा खरवस बनवून पहा, अतिशय भारी लागतो. यापूर्वी तुम्ही कधी बनवला नसेल तर नक्की तुम्हाला चिकाचं दूध अवेलेबल झालं तर हा खरवस अशा पद्धतीने बनवून पहा, भारी लागणार आहे. तो सुद्धा यामध्ये छान मिसळून घेतलेला आहे. नेहमी आपण साध्या सिंपल पद्धतीने फक्त वेलची पावडर टाकून करतो ना, तर एकदा ह्या पद्धतीने टाकून पहा आणि करून पहा. आपल्या खरवसाला नक्कीच चार चांद लागणार आहे. काहीही चवीमध्ये बदल होत नाही. अगदी जशीच्या तशी पारंपरिक जसा खरवस असतो ना, अगदी तसाच आपला खरवस लागणार आहे. तर छान आपलं हे ह्या चिकाच्या दुधामध्ये सगळे जिन्नस मी एकजीव केलेले आहे. साखर छान वितळून घेतलेली आहे. आता इथे मी साखर घातलेली आहे. तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. आता लगेचच ना हा आपण आता शिजवून घेऊया. तर आता मी हा साध्या पद्धतीने सुद्धा बनवणार आहे. त्यामध्ये फक्त वेलची पावडर टाकून हा शिजवणार आहे. तर हा गुलाबाचा जो आहे ना तो आता मी अगोदर शिजवून घेते. तर कढाईमध्ये ना मी अगोदरच पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि त्यामध्येच हे ताट ठेवून घेतलेलं होतं. त्यामध्ये आता हा सगळा जो चीक आहे, चिकाचं दूध आहे ते टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मध्यम गॅसवरती छान 15 ते 20 मिनिटं हा वाफवून घ्यायचा आहे. आता पाणी जे आहे ना अगदी बेताचं घालायचं आहे जेव्हा आपण झाकण ठेवू ना, जेणेकरून जे खालचं पाणी आहे कढाईमधलं ते वरती यायला नको आणि आपला जो खरवस आहे हा जास्त पाणीदार व्हायला नको. याकरता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. गॅस मध्यम किंवा अगदी कमी ठेवली ना तरीही चालेल. कमी गॅसवरती थोडासा जास्त वेळ लागणार आहे. जर मध्यम गॅसवरती शिजवणार असाल तर 15 ते 20 मिनिटं लागतात आणि कमी गॅसवरती शिजवणार असाल तर अर्धा तास तरी लागतो. वरतून काही केशरच्या काड्या घातलेल्या आहे. तर आता आपला एकदम मी मध्यम गॅसवरती शिजवून घेतलेला आहे. 15 ते 20 मिनिटं झालेली आहे. खरवसही छान शिजलेलं आहे, ते तुम्हाला दिसत असेल. काडी टाकून बघूया, अगदी व्यवस्थित हा शिजला गेलेला आहे. पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर वड्या पाडून घेऊया. तर पहा आपला हा मस्त असा गुलाबाच्या फ्लेवरचा खरवस इथे तयार झालेला आहे आणि हा साधासुद्धा मी इथे तयार करून घेतलेला आहे. फक्त यामध्ये साखर, वेलची पावडर आणि काही केशरच्या काड्या टाकून हा वाफवून घेतलेला आहे. असे 2 प्रकारचे खरवस मी या ठिकाणी बनवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी साखरच वापरलेली आहे. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर ना याच्या छान अशा वड्या कट करून घेऊया. अतिशय मस्त हा आपला गुलाबाचा सिरपवाला जो खरवस आहे हा तयार झालेला आहे. खरवस हा असा पदार्थ आहे जो आपल्याला दररोज मिळत नाही, पण जेव्हाही तुम्हाला मिळेल ना तर त्यावेळेला त्या खरवसाचा आस्वाद तर नक्कीच घेतला पाहिजे. खरवस हा फक्त आपला गोड पदार्थ नाही तर महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळेच हा खरवस ना सगळ्यांनाच इतका प्रिय आहे. तर हे पहा, मस्त अशा ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहे. आता एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. यावरून तुम्हाला अंदाज आलाच आहे किती छान असा हा मौसूद खरवस या ठिकाणी तयार झालेला आहे. खरवस खाण्याचे फायदे जर म्हणाल ना, यामुळे आपल्या शरीराला ऊर्जाही मिळते. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिनांचा स्रोत असतो. तसेच आपले हाडे आणि दात सुद्धा मजबूत होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास सुद्धा हा उपयुक्त आहे. लहान मुलं आणि वयोवृद्धांसाठी तर हा पौष्टिकच मानला जातो. तर हा मी अगदी साधा खरवस तयार केलेला आहे. यामध्ये मी फक्त साखर, वेलची पावडर आणि इथे
काही केशरच्या काड्या घातलेल्या आहे, तो सुद्धा छान व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे. यामध्ये ना दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त होतं, त्यामुळे याच्या छान अशा वड्या पडलेल्या आहे. आणि जो मी रोज सिरपवाला बनवला ना, ते थोडंसं दुधाचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याच्या वड्या थोड्याशा पातळ झालेल्या आहे, परंतु याच्या ज्या वड्या आहे ना अगदी छान व्यवस्थित झालेल्या आहे. तर असेल ना तर असं उभट भांडं घ्या, ज्यामुळे आपल्या वड्यासुद्धा छान पडणार आहे. तर हे पहा, साध्यासुद्धा खरवसाच्या अगदी हा पारंपरिक पद्धतीने जसा खरवस बनवताना अगदी सेम त्याच पद्धतीने हा खरवस तयार केलेला आहे. तर हा सुद्धा अगदी छान तयार झालेला आहे, वड्यासुद्धा अगदी मस्त तयार झालेल्या आहे. तर नक्की तुम्हाला खरवसाचं दूध मिळालं ना, ट्राय करून पहा. जी सुरुवातीला मी वेगळी पद्धत दाखवलेली आहे, जी नवीन पद्धत दाखवलेली आहे ना, त्या पद्धतीने ट्राय करून पहा. साधा तर नेहमीच बनवतो, परंतु थोडासा ट्विस्ट म्हणून तुम्ही तो खरवस नक्कीच बनवू शकता. चवीला सुद्धा अगदी छान लागतो. तर मग कशी वाटली मी सांगितलेली ही वेगळी पद्धत खरवसाची? आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा. कशी झाली ते कळवायला मला अजिबात विसरू नका. रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. रेसिपीला तुम्ही लाईकही केलं असेल, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.